प्रभूला धन्यवाद असो, त्याला मान महिमा आणि आता आणि प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला मान महिमा आणि सुंदरशी दिवस सुंदरशी सायंकाळची वेळ तू आम्हाला दिलीस. तुझं वचन ऐकण्यासाठी आणि चर्चा सर्व संतांची सहभागी करण्यासाठी आणि तुझं अमूल्य असं वचन ऐकण्यासाठी तुला ही संधी दिलीस. त्याबद्दल तुला परमेश्वर फार महत्त्वाची अशी वचन आहे आणि ती वचन आम्ही ऐकताना आमच्या अंतःकरणाला स्पर्श कर, माझ्या मुखाला स्पर्श कर, जेणेकरून जे रहस्य आहे ते उत्तमतेने उघडल्या संदेश देताना तुम्हाला सहाय्य आणि येशूच्या नावाने आमेन. आपण साक्ष ऐकलेली आहे आणि आपला सर्वांचा विश्वास आहे, परमेश्वरावर विश्वास आहे, विश्वास आहे, ख्रिस्तावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाद्वारे चालत आहोत, मार्गस्थ झाला आणि त्याच्या वचनात आहोत आणि येशू ख्रिस्त किती महान आणि परमेश्वर किती महान आहे याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आज आपल्याला चर्चच्या मंडळीला परमेश्वर काय सांगतो, परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराला कोणाकोणाला निवडलं हे आपण आज पाहणार. पुष्कळसे असे लोक आहेत जे सर्वसाधारण लोक आहेत, त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, परंतु जे केंद्र स्तरावर आहेत, ते अरिस्टोक्रॅट आपण म्हणतो, किंवा ज्यांच्या हातात सत्ता आहे अशी जी लोक आहेत, त्या लोकांना देखील प्रभूबद्दल माहिती मिळाली, त्यांनी देखील विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे त्यांचं स्वतःच तारण झालं असं नाही, तर त्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांचंही तारण झालेलं आहे. आणि त्यासाठी मी आजचा जो विषय निवडलेला आहे तो विषय एका शताधिपतीचा असा निवडलेला असा विषय. या शताधिपती जे आहे ते आपल्या नवीन करारात आपल्याला पाहायला मिळतात, पण आपण त्याच अगोदर आम्ही प्रभू किती थोर आहे, प्रभू किती महान आहे याच्याबद्दल आपण वचन आपण वाचलंय, जे अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं आहे आणि त्याच्या 10व्या अध्यायामध्ये 17 ते 22 वचन आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दा पण मी ते परत एकदा वाचून करतो, कारण आमचा जो देव आहे, आमचा जो परमेश्वर आहे तो फार महान आहे. म्हणून त्याला 17 वचनात म्हटलं आहे की तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी व योग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाज घेत नाही. तो अनाथ विधवा यांचा न्याय करतो आणि परदेशावर कृती करतो. त्याला अन्न वस्त्र, सर्व गोष्टी पुरवणारा. अन्न वस्त्र तर आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, पण आध्यात्मिक अन्न जे आहे ते आम्हाला पसंत करतो. अशा प्रकारे तो प्रभूंचा प्रभू आणि देवाचा देव. हे प्रभूंचा प्रभू आपण का म्हणतो, कारण त्या काळामध्ये लोकांचा विचार वेगवेगळा होता. कुणी त्याला प्रभू म्हणत होते, कुणी त्याला प्रभू म्हणत होते. रोमी राज्यामध्ये ते ज्युपिटरला प्रभू म्हणत होते, मार्क्सला प्रभू म्हणत होते. अशा प्रकारे देव पुष्कळ झाले, पण त्या देवांचा देव म्हणजे देवाधिदेव अशा प्रकारे आपल्याला या अनुवादाच्या पुस्तकात सांगितले आहे. आणि तो किती महान आहे, आणि तो किती पराक्रमी आणि किती भयावह आहे.
हे आपल्याला या वचनातून दिसतं. आणि या वचनाद्वारे त्यांनी म्हटलं आहे की हे वचन सर्वांकडे ज्यावेळेस पोचतं त्यावेळेस सर्व बहुगुणित जे लोक आहेत त्यांना सर्व प्रकारचं आशीर्वाद प्राप्त होतो. आणि यासाठी तो मी शताधिपती निवडलेला आहे. त्याचा विश्वास कसा बसला ते आपण यामध्ये पाहूया. विश्वास जो आहे तो विश्वासाची आपण जर व्याख्या करतो म्हटलं तर त्याला इब्रिकराचं पुस्तक जे आहे त्याच्या 11व्या अध्यायामध्ये पहिलंच वचन दिलेलं आहे की तुम्ही आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबरोबरची खात्री अशी जी आहे त्याला आपण विश्वास. आणि तो विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा विश्वास जो असतो तो फार मोठा असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पौलाने येशू ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं पण त्याचा विश्वास. पीटर शिमोन त्याला म्हणतो त्याचा विश्वास प्रभूवर विश्वास होता. तो नाकारत होता प्रभूला. त्याने 3-3दा नाकारलेला आहे. असं विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. इथे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते शताधिपती जो त्याचं नाव आहे कर्नेल, तो शताधिपती आहे. त्याने देखील पेत्राला पाहिलं नाही. त्याने पेत्राला पाहिलं नाही आहे पण प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने त्याने पेत्रावर विश्वास ठेवला आणि प्रभू येशू बद्दल अधिक आणि अधिक माहिती मिळावी यासाठी तो शताधिपती. आता आपण शताधिपतीत सांगायचं तरी विश्वासात सांगायचं तर एका शताधिपतीचा उल्लेख मध्य सुरुवातमध्ये आहे. तो शताधिपती म्हणजे मध्य 8वा अध्याय आहे मध्य सुरुवातचा. आणि हा शताधिपती आहे तो कफरनहूमास आल्यावर येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही. शताधिपती म्हणजे जवळजवळ त्याच्या अंडरमध्ये 100 लोकांचं सैन्य असतं आणि शताधिपतीला तो पावस पण असतो. तर या ठिकाणी तो शताधिपती येशू ख्रिस्ताला म्हणत आहे की माझा चाकर जो आहे तो पक्षघाताने आजारी आहे, तो मरणाला टेकलेला आहे आणि अशा प्रसंगी तुम्ही माझ्याकडे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो की हो चला मी येतो तुमच्याकडे. त्यावेळेस तो काय म्हणतो, तो प्रभूची लायकी ओळखतो. तो किती महान आहे, किती अद्भुत कार्य करणारा आहे, किती चमत्कार घडवणारा असा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याने आपल्या छत्राखाली येऊ नये. आमची पात्रता नाही आहे, तुम्ही आमच्या घरी यावं. काही लोकांच्या आम्ही घरी गेलो तर म्हणते तुमच्या पायाचा स्पर्श आमच्या घरात झाला, आम्ही धन्यवाद देतो. पण तो म्हणतो की माझी लायकी नाही आहे. शताधिपती म्हणतो माझी लायकी नाही आहे, तुम्ही येऊ नका. तर तुम्ही त्याचं 8वं वचन फार महत्वाचं आहे की 8वा अध्यायातलं 8वं वचन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर करा. मोठा विश्वास आहे. आपण विश्वासावर बोलतोय. किती मोठा विश्वास आहे
की फक्त तुम्ही शब्द बोला, तुम्ही फक्त प्रार्थना करा. आपण लेकरांसाठी किती लोकांसाठी प्रार्थना करतो, आजारांसाठी प्रार्थना करतो की तुम्ही फक्त शब्द बोला तर मला चाकर बरा होईल. आणि खरोखर त्याचा चाकर बरा झालेला आहे. पण येशू ख्रिस्त काय म्हणतो, 10 वचन म्हणतोय, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. असा विश्वास आहे. येशू ख्रिस्त खूप फिरला, कफरनहूमला गेला, बेथसदेला गेला, गालिल समुद्राच्या आजूबाजूला जितकी गावं आहेत तिथे फिरला, तिथून इतर सिटीमध्ये गेला, शहरामध्ये गेला. बरेच चमत्कार त्याने केले. 5,000 लोकांना त्याने जीव घातलेला आहे. फक्त परमेश्वराची प्रार्थना शब्दात बोलून जातो आणि घडलेला आहे. तर अशा ठिकाणी हा शताधिपती एक तुम्हाला मी दिला. पण आपला जो आहे आजचा जो विषय आहे तो कर्णेल जो आहे शताधिपती, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. हे जे विश्वास असतो तो फार किती महत्वाचा असतो. आणि हे सेंच्युरियन्स जे आहेत, म्हणजे त्याला शताधिपती म्हणतो आपण, हे त्यांच्याकडे खूप सत्ता पॉवर असते त्यांच्याकडे. आणि त्यामुळे हे कर्णेल शताधिपती आहे तो पण म्हणजे तो येशू ख्रिस्ताबद्दल पेत्राला सांगत असतो की येशू ख्रिस्त जो आहे त्याला सगळी अथॉरिटी आहे, तो सर्व काही करू शकतो. तसं म्हणजे मी पण करू शकतो. मी शताधिपती आहे. मी माझ्या सैन्याला सांगितलं जा तर तो जातो, हे घेऊन ये म्हटलं तर तो घेऊन येतो. त्या ठिकाणी जा आणि संदेश मेसेज पाठवा तर तो सर्व ऐकतो. सर्व शताधिपती आहे. तर तो त्याचं शताधिपतीचं असं म्हणणं आहे की मी हे सर्व करतो, मला अथॉरिटी आहे. पण प्रभू येशू तुला खूप मोठी अथॉरिटी आहे. तू फक्त बोलून सर्व काय करू शकतो. तुझ्या शिष्याला पाठवू शकतो आणि तू त्यांच्याद्वारे शिष्याला पाठवू शकतो आणि त्यांच्याद्वारे लोकांचे रोग बरे होऊ शकतात. अशा प्रकारे म्हणून तो म्हणतो की तुम्ही हे करा, येशू ख्रिस्त तुम्ही हे करा, तुम्ही बरे करा, माझा चाकर बरा होईल. अशा प्रकारे हे थोडीशी कंपॅरिझन तिथे दाखवलं आहे. आता आपण हे जे आहे 10 अध्याय आहे आणि आपण जी वचनं वाचली ती देखील ह्याच अनुवादाच्या पुस्तकाच्या आधारे आहे. आणि हा जो 10 अध्याय आला प्रेषितांची कृती आहे ना, हे वाचताना फार चांगल्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि विशेष करून पवित्र आत्म्याबद्दल, पवित्र आत्मा कसा येतो आणि तुम्हाला कसं सामर्थ्य प्राप्त होतं हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि हे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 8 वचन त्याच्यामध्ये मी तुमच्याकडे वाचतो की त्याने म्हटलं की पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं दान या प्रेषितांच्या कृत्यामध्ये दिले आहे. ॲक्ट्स 10 प्रेषितांची कृती 10 सुरुवातीची काही वचनं होती. कारण आपण मी पुष्कळता सर्वजण आपण पवित्रशास्त्र वाचतो, पण ज्यावेळी आपण पवित्रशास्त्र वाचतो तो सरळ आपण वाचतो. कितीदा वाचलं म्हटलं तर मी 10दा वाचलं, तुम्ही 15दा वाचलाय, काही लोक म्हणतात मी 100दा वाचलं. पण हे वाचन वेगळं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून माझी एक हे आहे की
की प्रत्येक जी गोष्ट असते तिच्याबद्दल माहिती मला मिळाली. माझं थोडंसं असं हे आहे, जसं मी मागच्या वेळी मी सांगितलं मिरजला पण कुठं राहतात वगैरे, मिरजचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. मिराज म्हणजे मिराजपासून मिरज असं झालं. तसंच म्हणजे पुष्कळ आहे. लोक म्हणतात अलिबाग, अलिबाग अलिबाग नाव कसं आहे म्हणजे अलिबाग तिथे सगळं मोठे लोक जास्त आहेत तुम्हाला माहीत असेल, परंतु अलिबाग नाव कसं पडलं आहे मला थोडंसं आश्चर्य वाटलं. तर मी थोडीशी माहिती काढली तर त्यावेळेस असं आहे, जहाज जे होतं त्याच्यामध्ये आलिशा नावाची एक स्त्री होती आणि ते जहाज ज्यावेळेस अलिबागच्या किनाऱ्याला म्हणजे आता अलिबाग पूर्वीचं नाव त्याचं होतं त्यावेळेस आलं, त्यावेळेस तिथे त्या जहाजाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेस मग तिचा मुक्काम आणि त्यांच्याबरोबर जे होते त्या सर्वांचा मुक्काम त्या ठिकाणी झालेला होता. आणि मग तिने तिथे राहिल्यानंतर पाहिलं की येशू ख्रिस्ताची माहिती या लोकांना पण नाही तर त्यांना द्यावी आणि त्याप्रमाणे मग त्या ठिकाणी ते थांबले तिथे आणि त्यांनी मग तिथे सगळं बागच बाग हे बघा असतं आणि सुंदरसं तिथलं दृश्य पाहिलं त्यांनी तिथे एक बाग निर्माण केली आणि मग त्याचं नाव पडलं की ती अलिशा होती, अलिशाची बाग. मग ते थोडंसं कन्वर्ट झालं, अलिशाची बाग, अलिबाग, अलिबाग असं झालं. म्हणजे असं हे बारीक सारीक जे आहेत गोष्टी आपल्याला हे आपल्याला ज्यांना अभ्यास करायचं शास्त्र बघायचं त्यांना हे बरोबर महत्त्वाचं असतं. आता आपण पेत्र कर्नेलचं पहिलं 10 अध्यायातलं पहिलं, कैसरिया येथे कर्नेल नावाचा कोणी पुरुष म्हटलेला पलटणीत शताधिपती होता. आता कैसरिया म्हणजे सिझरिया म्हणतो. आता सिझरिया कशासाठी प्रसिद्ध आहे? सिझरियामध्ये पौल होता, 2 वर्ष होते तो राहिलेला होता. कैसर म्हणजे फार प्रसिद्ध असं ठिकाण आहे. हे रोमन शहर आहे, ॲक्च्युली कसं आहे रोमन शहर आहे आणि भूमध्य समुद्र जो आहे भूमध्य समुद्राच्या काठावर आहे आणि या ठिकाणी रोमन सैन्य भरपूर होतं आणि त्या ठिकाणी शताधिपती होता आणि पूर्वी तो यहुदी प्रांतातच मिळत होता आणि या ठिकाणी पुरातत्व विभाग असतो. त्यांनी पाहिलं की आता या कैसरियाचं नाव कैसरिया नाही आहे, त्याचं नाव दुसरंच काहीतरी ठेवलं, बनियास असं काहीतरी ठेवलेलं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की इथे हिस्टॉरिकल दृष्टीने पाहिलं तर हे कैसरिया प्रसिद्ध ठिकाण होतं. रोमन लोकांची इथे सैन्याची तुकडी होती, मोठं रेजिमेंट होतं. रेजिमेंट मोर दॅन 1000 सैन्य जे असतं त्यावेळेस 5000 6000 तर असं होतं. तर त्यावेळेस त्यांनी पुरातत्व विभागाची हे केलं, तिथे ज्यावेळेस दगड वगैरे त्यांनी काढले तर त्याच्या एका ठिकाणी त्यांना एका दगडावर पंत पिलात असं नाव दिसलं आणि त्यामुळे लक्षात आलं की इथे जो गव्हर्नर जो होता पंत पिलात हा या कैसरमध्ये तो त्या गव्हर्नर म्हणून होता आणि असं ते कैसर आहे. असा कैसरमध्ये कर्नेल, आता हा कर्नेल जो होता हा पूर्ण इटालिक म्हटलेल्या, इटालिक म्हणजे कसं रोमन साम्राज्य, इटली इकडं रोमन साम्राज्य आणि रोमन जे आहे हे कॅथलिक रूपाचं तसं सेंटर आहे, बरोबर आहे. ख्रिस्ती लोक पुष्कळ आहेत आणि रोमन कॅथलिक लोक त्याच्यामध्ये आहेत. तिथे सर्वात प्रसिद्ध काय आहे? सेंट पीटर्स चर्च आहे आणि त्या सेंट पीटर्स चर्च मी पाहिलं नाही पण मी जे वाचलं आहे त्याच्यात की तिथे हा मोठा एक पुतळा पेत्राचा उभारलेला आहे. ते याच्यासाठी सांगतो की याचा पुढे उल्लेख आहे. पलटणी शताधिपती होता तो. आता तो शताधिपती होता पण तो कसा शताधिपती? माणूस होता पण तो कसा माणूस? तर तो नीतिमान होता, ही वॉज अरायचस नाही, म्हणजे कसं धार्मिक पुरुष होता असे त्याच्याप्रमाणे त्याचे आता हे
गुणधर्म स्वगुणधर्म सांगितलेले आहे की तो नीतिमान. रायचस असणं फार महत्वाचं आहे. रायचस मॅन जो असतो तो देवाला प्रिय असतो. आणि ह्या कर्नेलने येशू ख्रिस्ताबद्दल बरंच काही ऐकलं. त्यांनी जे जे अद्भुत कार्य केलं ते सर्व कार्य त्याला माहिती होतं. जे जे चमत्कार केले, जे चिन्ह केलं, तो लोकांना कसं बरं करत होता, आजारांना कसं बरं करत होता, हे सर्व सर्व त्याने ऐकलेलं होतं. आणि शेवटी त्याने आपला क्रूसावर बलिदान कसं केलं हे सर्व. आणि त्या शताधिकाचा पूर्ण विश्वास संपूर्ण विश्वास त्याचा एक पुस्तक होता. म्हणून तो कसा होता, नीतिमान होता. प्रभूने शिकवलेले सगळे आज्ञा, प्रभूने शिकवलेले ज्ञान, प्रभूने शिकवलेल्या सर्व गोष्टी तो पाळत होता, नीतिमान होता. व आपल्या घराण्यातील सर्वांसह आपल्या घराण्यातील लोकांना देखील त्याने सर्वांना सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो आमचा तारक आहे, आमचा उद्धारक आहे. हे सर्व त्याने आपल्या सर्व लोकांसाठी तो नीतिमान आपल्या घराण्यातील सर्वांना. आणि देवाचे काय भय बाळगणं, देवाचं भय बाळगणं आणि परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचे भय हे आपल्याला सत्याचं जीवन देतात. 22 नीतिमान नीतिसूत्रामध्ये दिलेलं आहे. 22 तुम्हाला जे धान्य प्राप्त होतं, तुम्हाला जे काही प्राप्त होतं ते सर्व आम्हाला भय बाळगण्यात होतं. आणि परमेश्वराच्या भयामुळे आणि लीनतेमुळे आम्हाला नीतीचे मार्ग प्राप्त होतात. तर तो देवाचे भय बाळगणं. कर्नेलबद्दल मी सांगितलं, लोकांस फार दान धर्म करणारा, लोकांस तो दान धर्म आल्स गिफ्ट आपण जे म्हणतो त्याप्रमाणे लोकांकडे पैसा असला तर लोक दानधर्म करत नाही. ते स्वतःच्या बद्दल पाहतात, स्वतःच्याच स्वार्थी असतात. ते स्वतःच्या नातलगाबद्दलच प्रिय असतात, नातलगामध्येच बसले असतात, नातलगांचीच कशी भरभराट होईल असं बघत असतात. पण हा दानधर्म करणार तर दानधर्म करताना यामध्ये शताधिपती असे दानधर्म करतात. यांनी काय केलं तर ज्यांनी इस्रायलमध्ये गेले असेल त्यांनी पाहिलं की कफरनहूम जे गाव जिथून येशू ख्रिस्ताने आपलं मिशन सुरू केलं, जे त्याने आपलं कार्य सुरू केलं, जी सुवार्ता सांगण्याचं कार्य केलं, ते जे कफरनहूममध्ये सिनेगॉग जे आहे, जे आपण मंदिर म्हणतो पण ते मंदिर नाही, सिनेगॉगमध्ये फक्त वचनांचं वाचन होत असतं आणि लोकांना एकत्र येऊन त्याबद्दल माहिती द्यायची असते. परंतु असं चर्चसारखं वातावरण त्याच्यामध्ये चर्चसारखं वातावरण होतं. पण ते सिनेगॉग जे सर्वांना एकत्र आणून प्रभूचं गुणगान करायचं असतं, असं सिनेगॉग देखील या शताधिपती या दानधर्मात याच्यावरून त्याने सिनेगॉग देखील बांधायला त्याने बांधून दिलं आहे. त्यासाठी त्यांनी मदत केली आहे. दानधर्म करताना गरिबांना मदत करा वगैरे वगैरे जे सांगितलेलं आहे. तर त्याने म्हणजे चर्च देखील बांधला असा. त्याच्यानंतर त्याच्यात लिहिलं आहे की तो नित्य प्रार्थना करणारा असा. त्याचा प्रभूवर विश्वास होता आणि तो प्रभूला विनंती करता, प्रार्थना करता आणि त्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत होतं. आणि संपूर्ण विश्वास म्हणजे ते फेथ ते म्हटलं आहे ना, संपूर्ण विश्वास करता त्याच्यामध्ये. आता विश्वास त्याच्याकडे पॉवर होती, त्याचा विश्वास होता आणि त्या पॉवरचा उपयोग, त्या सत्तेचा उपयोग तो चांगल्या कामासाठी करीत होता.
रोमी जे लोक होते, हे रोमी लोक जे होते हे विदेशी होते, हे यहुदी नव्हते. आणि यहुदी लोक विदेशी लोकांचा नेहमी निषेध करत होते, त्यांना वेगळं पाहत होते, त्यांना कमी लेखत होते. अशा प्रकारे जे रोमी लोक होते ते असे वागत होते. आणि याने शताधिपतीला ईश्वराची संपूर्ण सखोल अशी माहिती होती आणि त्याला त्याचा विश्वास होता, त्याची नितांत अशी श्रद्धा होती प्रभू येशू ख्रिस्तावर. आणि तो असा विशेष असा रोमन शताधिपती, वेगळ्या प्रकारचा शताधिपती, सत्ता गाजवणारा नव्हता, लोकांचा छळ करणारा किंवा त्यांना ताब्यात ठेवणारा आणि त्यांच्याकडून कामं करून घेणारा असा नव्हता. तर तो कारण हे रोमी लोक काय होते, रोमी देवतांची पूजा करणारे होते. हे काय होतं, पॅगन जी आहे संस्कृती जी आहे, मूर्तीपूजा जी म्हणतो ती मूर्तीपूजा करणारे होते. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ते ज्युपिटर, मार्स, ऑगस्टस, व्हीनस अशा प्रकारचे देवतांची ते पूजा करणार होते. आणि परंतु हा देवभीरू होता, हा त्याला गॉड फिअरर म्हणून शब्द वापरतो, गॉड फिअरर. परंतु हे जे जेंटाईल्स होते, विदेशी होते, हे हा जो शताधिपती हा विदेशी असूनही देवावर प्रेम करणारा, देवावर निष्ठा ठेवणारा, देवावर विश्वास ठेवणारा असा हा विदेशी रोमन होता. आणि हा जो लोक त्यांना ज्यावेळी लोकांना पाहायचा त्यावेळी त्यांना कळवळा यायचा त्या शताब्दीला, आणि सर्वतोपरी मदत त्या लोकांना होतात, सपोर्टिव्ह होतं. जसं आपण एक दुसऱ्यासाठी सपोर्ट करतो, एक दुसऱ्याची प्रार्थना करतो, कोणी आजारी असतो अशासारखं तो शताधिपती होता. आणि तो नेहमी देवाबरोबर त्याचं रिलेशनशिप जी होती ती देवाबरोबर, परमेश्वराबरोबर त्याची रिलेशनशिप होती. नेहमी तो परमेश्वराच्या सानिध्यात राहत होता आणि तो नित्य प्रार्थना करत होता. तर यानंतरचे जे दिलेले आहे हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीचा दृष्टांत त्याला झालेला आहे. म्हणून 4थ्या वचनापासून आपण वाचूया तिथे, तेव्हा तो त्याच्याकडे त्याला एक दृष्टांत झाला आहे. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपल्याकडे देवाचा दूत येत असून करणेला अशी आपणास हाक मारित आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? देवदूत त्याला प्रगट झालेला आहे. आणि देवदूत प्रगट झाल्यानंतर त्याला तो म्हणतो की काय महाराज, काय हुकूम काय आहे? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे. हे सर्व जे आहे तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आलेले आहे. तू जे दानधर्म करतो आतापर्यंत जे केले आहे ते सर्व माझ्या स्मरणार्थ आले आहे. तर तो म्हणतो की आता यापूस माणसे पाठीवा आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलवून आण. त्याला पेत्रही म्हणतात. तो शिमोन नावाच्या कोणाकडे कातळे कमळाच्या सांभाराच्या त्याचे घर समुद्राच्या तिथे. आता याकोब आहे, त्याला जोपा पण म्हणतात, झापा पण म्हणतात, जापो पण म्हणतात. तर असं जे शहर आहे समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, जिथे तबिता आजारी पडली होती, ती मरण पावली होती, पण तिची क्रिया करण्यापूर्वीच तिला जिवंत करण्यात आलं. आणि ते कोणी केलं होतं? पेत्राने केलं होतं. कारण पेत्राला पवित्र आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं. आणि तबिताचं जे होतं ते शिमोन नावाचा जो चांभार होता, कातडं कमावणाराच आहे, त्या घरामध्ये त्या तबिताला याच्याबद्दल तुम्हाला एकदा मी सांगितलं आहे. तिला दूध कसे म्हणतात. तर
असा त्याला दृष्टांत दिसलेला आहे की तो तिथे आहे, याकोमध्ये आहे. सिझिरिया म्हणजे कैसरिया आणि याको म्हणजे जवळजवळ डिस्टन्स जे आहे 30 ते 35 किलोमीटर आहे. आणि तिथे जाऊन तुम्ही पाठवा, तिथे पेत्र असं त्याला देवदूतातर्फे माहिती दिली. देवदूतातर्फे दृष्टांत सांगितलं आहे की तिथे माणसं पाठवून त्या पेत्राला भेट आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे. जो देवदूत त्याच्याबरोबर होता तो निघून गेल्यावर त्याने आपल्या घरच्या दोघां साखरांना व आपल्या हुजुरीतल्या एका धार्मिक शिपायाला बोलावले आणि त्याच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले. कर्नेल देवाचा दृष्टांत झाला. देवदूत त्याच्याकडे आला आणि त्याने सांगितलं होतं की तिथे पाठवून घ्या, आपल्याला पाठवून तिथे पेत्र त्यांची भेट घ्या, त्या पेत्राला तू घेऊन ये, पेत्राला इथे घेऊन ये, कारण मला पेत्राकडून बरंच काही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती घ्यायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा जवळचा शिष्य हा पेत्र होता आणि या पेत्राकडून आपल्याला सर्व माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याने कसे कार्य केलं, पवित्र आत्म्याचं ज्ञान त्याला मिळालं आणि त्याला माहीत होतं की कविताला देखील त्याने बरं केलेलं आहे. तेव्हा त्या पेत्राला बोलू ना. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ही जरा स्टोरी टाईप आहे आणि असल्यानंतर त्याच्यामध्ये जो पॅराग्राफ आहे 9 ते 23 हे मी वाचत नाही, पण याच्यामध्ये पेत्र जे आहे त्याला एक दृष्टांत त्याला म्हटले. हा पेत्र तो प्रार्थना करत असताना त्याला दृष्टांत झालेला आणि त्याला त्यावेळेस तो बऱ्याच तिथे असताना त्याला भूक लागली आणि तो म्हणतो तुम्हाला काहीतरी खायला पाहिजे, तर मला काय खाऊ की काय नाही असं त्याला दृष्टांत झालं. त्या दृष्टांतातून त्याला काय होतं की स्वर्गातून वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी, इतर प्राणी, नंतर मानना, हे सर्व काही त्याला वरून येतं दिसतं आणि त्याने सांगितलं हे खा. पण तो म्हणतो की मी नियमशास्त्र पाळणारा असा मनुष्य आहे आणि जे अनक्लीन आहे, जे निषिद्ध आहे ते मी खाऊ शकत नाही. तुम्ही मला पक्षी दाखवत आहे, प्राणी दाखवत आहे, मी काही माणूस खाऊ शकत नाही. त्याचे शब्द आहे राईस, किल अँड ईट, पेत्रा उठ आणि मारून खा, अशा प्रकारे त्याला सांगितलं. पण तो ते म्हणतो मी असं करू शकत नाही, नियमशास्त्राच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही. तेव्हा त्याला त्या दृष्टांतामध्ये असं असतं की जे प्रभूने दिलेलं आहे, जे वरून आलेलं आहे ते क्लीन आहे. जे मी सांगतोय ते तुझं कुठलंही निषिद्ध असं मानू नको आणि ते खा. हे या 23व्या वचनापर्यंत ते आणि हे त्याला हा त्याचा दृष्टांत झाला, हा दृष्टांत मिळाला. त्याच्यानंतर पुढे जे आहे की मग आता हे याकोबद्दल आहे. याकोबमध्ये गेलेला माणसांना पाठवलं आणि पेत्र याच्या पुढचं मी जे वाचतो 24व्या 3ऱ्या दिवशी तो कैसरियास पोहोचला. तेव्हा कर्नेल आपल्या नातवंडांना इष्टमित्रांना चढवून वाट पाहत होता. कर्नेल जो होता तो वाट पाहत होता आणि कोणाबरोबर वाट, इष्टमित्र आणि आपले नातवंड सगळे लोकांना तो घेऊन होता. त्याला फक्त त्याची इच्छा काय होती की फक्त मी ऐकणार नाही, माझे सैन्य जे आहे ते ऐकणार नाही. जो पेत्र जे सांगणार आहे, जे सुवार्ता सांगणार आहे, जे शुभवर्तमान सांगणार आहे, तो फक्त मी माझ्या पुरता मर्यादित ठेवलं नाही, कारण देवाचं वचन आहे. ते वचन ऐकण्यासाठी मी सर्वांना तिथे बोलत आहे. आणि तो त्याने ते पेत्राची वाट पाहत सर्व तिथे आहे. पेत्र आत जात असता कर्नेल त्याला समोरा गेला आणि त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पेत्र आलेला आहे आणि पेत्राचं पाया नमन करताय, इतर लोकही नमन करताय. पण पेत्र त्याला उठून म्हणाला, उभे राहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले पाहिजे. आता हे जे दिलेलं आहे
आज असतं कणे त्याला समजले आणि त्याने त्याला पाया पडून नमन केले. पितरने सांगितलं माझ्या पाया पडून नमन करू नका, मला नमन करू नका, तुम्ही परमेश्वराला नमन करा. परमेश्वराची आपण आराधना करतो, आपण त्याची वर्षिप करतो, तर तुम्ही त्यांना नमन करा, मला नमन करू नका. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की दोन शहरामध्ये सेंट पीटर चर्च आहे. सेंट पीटरमध्ये पुतळा पण आहे आणि लोक दर्शनाला जातात. तुम्ही सेंट मेरी चर्च मुंबईचं पाहिलं असेल, दर्शनाला जातात, रोमन कॅथलिकचं आहे. पण तिथे ते गेल्यानंतर काय करतात, जे लोक जातात ते त्याच्या अंगठा आहे, त्याचा अंगठा आहे, त्याला स्पर्श करतात, नमन करतात आणि याच्यामुळे ते दिले आहे करतात काय ते नमन करतात. तिथे ज्यावेळेस त्या पितराला वाईट वाटत असेल की तुम्हाला असेल तो स्वर्गात अरे मी यांना सांगितलं माझा नमन करू नका, माझ्या पुतळालाही नमन करताय, तर तुम्ही मला नमन करू नका. पितराला उठून म्हणा की मी पण तुमच्यासारखाच आहे, मी हे बाळा म्हणतात मला तुमच्यासारखाच आहे, तुमच्यातलाच एक आहे. मग तो त्याच्याबरोबर बोलत गेला तेव्हा त्याला पुष्कळरूपी आढळले. त्यांनी त्यांना म्हटले तुम्हाला ठाऊकच आहे यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या निकष समजून ठेवणे बरोबर नाही. आणि हा पेत्र जो होता हा कोण होता? यहुदी होता. हा यहुदी होता. यहुदी लोक शमरोनी लोकांशी संबंध ठेवत, विदेशी लोकांशी संबंध ठेवत नव्हते किंवा त्यांच्या गोष्टी, पण शताधिपती सगळं पाळत होता. यहुदी लोकांचे सर्व सण पाळत होता, सर्व त्यांनी सांगितले त्यांच्याप्रमाणे तो क्रिया करत होता, कृत्य करत होता. त्यावेळेस तो दृष्टांत पेत्राला जो दिसला, कुठलंही तुम्ही खाद्य खाऊ नका, हे निषिद्ध मानू नका वगैरे, जो दृष्टांत तो खाण्याबद्दल नव्हता. तो सांगत होता कुठलेही जे लोक आहेत ते तुम्ही त्याला वेगळं ठेवू नका, विदेशी लोकांना तुम्ही दूर ठेवू नका, विदेशी लोकांना तुम्ही जवळ ठेवा, कुठल्या प्रकारचं तुम्ही रंग वगैरे पाहू नका, त्यांना तुम्ही आपलंच सर्व आपलंच आहे. आशिष कुठल्याही रंगाबद्दल आपण भेदभाव ठेवायचा नाही, सर्व आपण एक आहोत. मी त्या दिवशी मला आठवतं. तर सगळ्यांना तुम्ही कुठलंही तुम्ही निषिद्ध बघा, सर्व सारखं आहे, सर्वांना एक वेगळं अंतःकरण दिलेलं आहे. तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवता, तुम्ही परमेश्वराशी कसं बोलता, तुम्ही परमेश्वराशी कसं संबंध ठेवता, तुम्ही हा तो विचार ठेवा. कुणाचाही भेदभाव निश्चित कोणालाही वागू नका. म्हणून इथे ते सर्व जे लोक होते, विदेशी लोक होते, रोमन लोक होते, जे इतर जातीचं इतर देवतांची पूजा करणारे होते, पण ते इथे प्रभू येशू ख्रिस्ताची पूजा करा, वर्शिप करा असं ते सांगण्यासाठी आणि त्याची माहिती ऐकण्यासाठी एक प्रकारचं ना हे जी वरची आहे, जी सुरुवात सांगण्याचं जे काम आहे ते इथे आणि पेत्राद्वारे घडलेलं आहे आणि कर्मेलीने ते घडून आणलेलं आहे. कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे. दृष्टांताचं तो सांगत आहे. मला असं सांगितलंय म्हणून मला बोलवल्याबरोबर मी कापून करता आलो आहे. तर मी विचारतो तुम्ही मला कशासाठी बोलवले आहे? आता कर्नेलला कधीच पेत्राची ओळख नव्हती. तो आला, त्याच्याबरोबर त्याने 3 माणसं पाठवले होते, 2 त्याचे चाकर होते आणि एक धार्मिक त्याचा चाकर होता. त्या 3घांना पाठवलं होतं. त्याच्याबरोबर आल्यानंतर त्यावेळेस त्याला समजलं की हा तो पेत्र आहे, हा तो पीटर आहे, हा तो शिमोन आहे. आणि म्हणून तो त्याच्या पाया पण पडायला गेला आहे. तिथे लोकांनी त्याचे पाय त्याला नमन केलेलं आहे. आणि तुम्ही मला कशासाठी बोलवले आहे हे आता तो पेत्र विचारत आहे. शताधिपतीला विचारताय,
तिथल्या लोकांना विचारतात की मला कशासाठी बोलवलं आहे. तेव्हा कर्णेल म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करीत होतो. तेव्हा पहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेले एक पुरुष मजपड उभा राहून म्हणाला, कर्णेला तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे. हे जे आहे ते म्हणजे सुरुवातीला जे म्हटलं तेच वचन इथे आलेलं आहे. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आणि देवासमोर तुझ्या दान धर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तर यापोस कोणाला पवित्र म्हटलेला जो आहे त्याला बोलून आणा आणि तू आहे, तुला आम्ही याच्यासाठीच बोलवलं आहे. म्हणून मी आपल्याकडे माणसांना तात्काळ पाठविले. आपण आला हे बरे केले तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा दिली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने मित्र तुला जे सांगितलं आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्वजण इथे देवासमोर आहोत. आपण चर्चला येतो, चर्चमध्ये काय कशासाठी येतो? देवाचा गौरव करायसाठी, देवाबद्दल ऐकण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण त्याची कृत्य ऐकलं, त्याची शिकवण किती चांगली आहे ते ऐकण्यासाठी, त्याने दिलेल्या आज्ञा आहेत त्या आज्ञा ऐकण्यासाठी आपण चर्चला येतो. तसं ते जे शिकवलेलं आहे ते आम्हाला पुष्कळ गोष्टी आम्हाला माहिती नाही. असं तो कर्णेल म्हणतोय, एक शताधिपती म्हणतोय, एक रोमन मनुष्य म्हणतोय, एक विदेशी मनुष्य म्हणतोय. किंवा तेव्हा पेत्राने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही मला बोलवलं, आपला आभारी आहे आणि मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो असं त्याने म्हटलं. आणि त्याने भाषण दिलेलं आहे, त्या ठिकाणी भाषण दिलेलं आहे, संदेश दिलेला आहे. आणि त्याने सांगितलं आहे, त्याने सांगितलं की देव हा पक्षपाती नाही, सर्वांना सारखं देणार आहे. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. म्हणजे 34 वर्षापासून ते म्हटलेलं आहे. पुढे तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहे तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त तोच आमचा सर्वांचा प्रभू आहे. ह्याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करीताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठवले हे सगळं तो सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. योहानाने बाप्तिस्माची घोषणा केल्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घडलेल्या गोष्टी तुम्हाला कळणारच आहे. त्याला माहीत झालं होतं की हा शताधिपती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्ताला मानतो, तेव्हा ह्या सर्व गोष्टी त्याला माहीत असतील. गालिल समुद्राच्या बाजूला काय काय घडलंय, गालिल समुद्राच्या वर देखील हेलेन म्हणून देखील एक छोटंसं लेक आहे, तिथे देखील तो जाऊन आला आहे. तिथे देखील लोकांना त्याने शिकवण दिलेली आहे. तिथे देखील अद्भुत कार्य त्याने केले, तिथे देखील लोकांना त्याने बरं केलं, आजारांना बरं केलं आहे. असं ही सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. म्हणून तो पुढे म्हणतो की योहानाने त्या ठिकाणी पुष्कळ लोकांना या नदीमध्ये बाप्तिस्मा केला आहे. हे सर्व तुम्हाला माहीत आहे. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. त्या लोकांना सांगत आहे की परमेश्वराने त्याचा अभिषेक असा त्याने आपला एक पुत्र या जगामध्ये कशासाठी पाठवला, कुणाचाही नाश होऊ नये, सर्वांना चांगलं जीवन प्राप्त व्हावं, सत्याचं जीवन प्राप्त व्हावं यासाठी पाठवलेलं आहे. आणि ते सांगत आहे की त्याचा सामर्थ्याचा अभिषेक केला आणि तो सत्वरणे करीत व सैतानाच्या प्रत्येकाने असलेल्या सर्वांना बरे करीत घडला. कारण देव त्याच्यावर जे वाईट लोक होते त्याच्यावर जी सत्ता झालेली होती ती त्यांनी काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण देव त्यांच्याकडे होता आणि पेत्राने देखील ह्या गोष्टी मांडल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी तो वागलेला आहे. शताधिपती वागला. आणि हे सर्व काही झालं असताना यहुद्यांच्या सर्व भागामध्ये, सर्व प्रांतामध्ये तो सांगताय की जे काही केले, यरूशलेमेत जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहोत. जे काही झालेलं आहे त्याच्या आम्ही साक्षी आहोत. कारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तांनीच हे केलं होतं ते ठीक आहे, परंतु त्याचे जे शिष्य होते त्यांनीही हे केलेलं आहे
आणि ते आम्ही सर्व पाहिलेलं आहे आणि पेत्राने केलेलं आहे. तेव्हा पुढे म्हटलं आहे की हे प्रगटीकरण सर्व लोकांना नव्हे, पण जे साक्षी देवाने निवडले त्या आम्हाला केले, त्या आम्ही तो मेलेल्यात उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. आणि शेवटचे जे वचन आहे, महत्वाचे वचन आहे की त्यांना आम्हाला अशी आज्ञा केली की लोकास उपदेश करा. सर्व आज्ञा केलेली आहे. जितके लोक जमले होते, आप्तेष्ट होते, नातलग होते, पण सैन्य होते, लोक होते, इतर शेजारी होते, त्या सर्वांना त्यांनी आज्ञा केली की उपदेश करा. जी मी स्वार्थ तुम्हाला सांगतो, जी प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही कार्य केलं ते त्याची जी साक्ष आहे ती तुम्ही द्या. साक्ष देणारे सर्वात मोठे साक्षीदार कोण? मत्तय, मार्क, लूक, पौल, तिमोथी, हे सर्व त्याचे टायटस, हे सर्व त्याचे साक्षीदार आहेत. आणि असे साक्षीदार होते आणि त्यांनी साक्ष आपली दिलेली आहे. शिष्यांनी साक्ष दिली. आता आपणाला द्यायचं आहे. आता आपणाला ती साक्ष द्यायची आहे. आपण ऐकतो, वचन ऐकतो, आपण वचन दुसऱ्यांना पण आपण सांगायला पाहिजे. इव्हॅन्जेलिस्ट जे वर्ग आहे ते आपण इतरांना सांगायला पाहिजे. इतरांपर्यंत हे जे नवा करार आहे, नवा करणारा वचन आहे ते आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. हे इव्हॅन्जेलिकलचं कार्य आपल्याला करायचं आहे. तेव्हाच आपण आमचा विश्वास कधी वाढेल? जेव्हा एक मनुष्य ख्रिस्तामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळेस आम्हाला आनंद. आम्हाला 100 मेंढरं असते, 100 मेंढरांपैकी एक हरवलं तरी आपल्याला एक आपल्याला त्याला आपल्याला पुढे आणायचं असतं. तर आम्हाला अशी जी हरवलेली मेंढरं आहे, जी भटकलेली आहे, जी भरकटलेली आहे, त्या सर्वांना आपल्याला एकत्र आणायचं आहे, ख्रिस्तामध्ये आणायचं आहे आणि आपल्याला साक्ष द्यायची, त्यांना सांगायचं आहे प्रभू येशू काय कोण आहे. देवाने केलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे आणि तो आमचा न्याय करणारा, आमचा न्यायाधीश त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल. हे पेत्राने त्यांना समजून सांगितलं आहे. सर्वांना उपदेश केला आहे, संदेश दिला आहे की जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्या पापांची क्षमा. जन्मताच पापी आणि आपला पापाचा उद्धार, पापापासून मुक्ती कोण देणार आहे? तर प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा होईल त्याची साक्ष सर्व संदेशचे त्याच्याविषयी देतात. फक्त संदेशचे देतात, सर्वांनी साक्ष दिली आणि आज आपण त्याच्या नावाची पूर्वी घालतो. आपण देखील या चर्चमध्ये साक्ष देतो. फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या कुटुंबामध्ये काय होतं? कुठला दिवस आनंद प्राप्त झाला? त्यांच्या घरी लोकांना लेकरू ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेला आनंद प्राप्त. काही दुःखाचे प्रसंग असते त्यावेळेस मला दुःख होतं. शोध करणं, तुम्ही आनंद करा, प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना आणि प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत असतं. आज बाळासाहेबांची आपण साक्ष आहे. ज्यावेळेस मनुष्य ज्यावेळेस आपण अनुभव करतो, 2 शब्द आहेत त्याच्यात एक सिंपती आणि दुसरा एम्पथी आहे. एम्पथी 7:12चा आपण उदाहरण 7:12चं लक्षात ठेवा. मध्य कुतुक 7:12 त्याच्यामध्ये ते 16 नियम सांगितलेले आहेत. एम्पथीमध्ये प्रत्येकाच्या ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन असतं त्यावेळेस असे काही क्षण येतात की आपण वेगळ्या विचारात त्याला ट्रस्ट आपण म्हणतो. ट्रस्ट म्हणजे आपण आणि वेगवेगळे विचार आयुष्यात आपल्या मनामध्ये येतात. जो क्षण असतो
की ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभव घेतलेल्या लोकांना ते कळतं. एम्पथीमध्ये त्यामुळे आपल्याला जायला पाहिजे. एम्पथी हा शब्द तर ते सांगत होतं की त्यावेळेस बाळासाहेबांनी तो विचार केला असा, आपल्या मिसेसचं ऑपरेशन आहे, कारण काय घडेल हे आपल्याला त्या क्षणाला काय कळत नसतं. आपण फक्त परमेश्वर आपल्याबरोबर आहे, आपण प्रार्थना करतो. बरेच प्रसंग असे असतात माझ्या आयुष्यामध्ये देखील, असे प्रसंग आलेले आहेत. आणि ऑपरेशनची जी भीती असते ती फार मोठी भीती असते. धीर दिला असा सांगितलेला आहे यहोशुआच्या पुस्तकात. हिंमत धरा, मी तुम्हाला इमॅन्युएल, देव आपल्याबरोबर आहे. त्याने काळजी चिंता येत असतात, परंतु आपण त्यातूनही मार्ग लागला तुमचा परमेश्वर आहे. त्यामुळे आपण जी आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा दिलेली आहे. पेत्राने आपल्याला त्याद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते सुवार्थ आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रेषकांची अध्यायामध्ये जसं षंड आणि हे पण दिलेले आहे. शिव जादूगार करतात, फिलिप आणि हर्षी षंड आपण वाचतो, शास्त्र वाचतो, आपल्याला कळतं का यरूशलेममध्ये तो षंड युनक ज्याच्याकडे काय म्हणतात त्याला, ती राणी जी होती, त्या राणीचा तो सरदार जसा होता, त्याच्याकडे सर्व सत्ता होती, तो षंड होता. त्यावेळेस त्याला पण समजलं की आपल्याला येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळाली, तर आपण पवित्रशास्त्र तो घेऊन वाचत असतो. तो रथात चाललेला असतो, तो षंड, आणि तो वाचत असतो. तर त्यावेळेस फिलिप त्याच्या बाजूने जात असतो. तो विचारतो, तुम्ही काय वाचताय? पवित्रशास्त्र आहे ते मी वाचताय, पण तू काय मला समजत नाही. तो यशाचा ग्रंथ वाचत असतो. तो म्हणतो मला काही कळत नाही, तुम्हाला माहित असेल तर मला सांगा, समजून सांगा. त्यावेळेस तो आपल्या रथामध्ये त्या फिलिप म्हणजे कोण माहित नाही. फिलिप म्हणजे हा शिष्य नाही, हा फिलिप तिथले इव्हँजेलिस्ट होता, एक सेवाकार्य करणारा होता, एक सुवार्ता सांगणारा असा तो ख्रिस्तांची कुठे फार काहीतरी त्याच्याबद्दल तुम्ही वाचत गेले तुम्हाला, मी तुम्ही घरी नक्की वाचा. 6वा अध्याय बघा, मी तुम्हाला 6वा अध्याय इथे दिलेलं आहे. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांची इब्री लोकांवर तुटपूस होणे, कारण रोजच्या वाटणी त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी ठीक नाही, तर बंधुजनो तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. 6वा अध्याय. त्यांना आम्ही त्या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. आणि हे कोण होते? ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्टीफन, फिलिप त्याच्यामध्ये नाव आहे, प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना व यहुदीय मधून निकलाव, म्हणजे अशा लोकांची त्यांनी त्या अशा हा तो फिलिप आहे. हा शिष्य नसून हा सुवार्ता सांगणारा असतो. असे सुवार्ती होऊन गेलेले आहे. आणि ही सुवार्ता सांगण्यासाठी हा कर्नेल शताधिपती निवडण्यात आलेला आहे. आणि खरोखर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या नावाने आपल्या बाबांची
आम्ही सर्व साक्ष देणारे यापुढे व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद.